महाराष्ट्रातील तमाम लाडकी बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भात आनंदाची बातमी आलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे। पाहू शकता बघा, पैसे वाटप तारीख व वेळ सांगून टाकली। तर बघा, पैसे वाटपाची तारीख आणि वेळच या ठिकाणी जाहीर झालेली आहे, ती देखील आपण पाहणार आहोत। कोणत्या तारखेला तुम्हाला पैसे मिळणार आहेत, कोणत्या वेळी कोणत्या वेळेस तुम्हाला पैसे मिळणार आहेत ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत। म्हणजे टायमिंग हे सांगून टाकण्यात आलेली आहे। त्यासोबतच पुढे बघा, KYC संदर्भात नवीन आदेश। तर बघा, महिलांची जी बँकांमध्ये गर्दी आहे ती गर्दी पाहता KYC संदर्भात नवीन आदेश देण्यात आलेले आहेत। काय आदेश आहेत ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत। भरपूर महिलांना KYC जे आहे ते होत नाही आहे, त्यासाठी मोठे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। त्यासोबतच पैसे वाटपाची तारीख देखील जाहीर झाली आहे आणि वेळ पण आलेली आहे। त्याच वेळेस तुम्हाला आता पैसे वाटप सुरू होणार आहे। तर संपूर्ण माहिती आपण पाहणारच आहोत। त्या अगोदर सर्व माता भगिनींना विनंती करतो, सर्वांनी पटकन व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेट्स पण तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात। तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं, व्हिडिओला लाईक करायचं आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर पण करायचा आहे। तर बघा, आनंदाची बातमी काय आहे, थोडाही वेळ वाया न घालवता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आणि संपूर्ण जी काही माहिती आहे, आनंदाची बातमी आहे, ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। लाडक्या बहिणींनो, तिसऱ्या हप्त्याचे पैसे मिळणार, पण कधी आणि किती वाजता? तर पाहू शकता बघा, किती मिळणार आणि किती वाजता मिळणार आणि कधी मिळणार त्याची माहिती आपण यामध्ये पाहणार आहोत। तर पाहू शकता, संपूर्ण माहिती आपण खरी आणि पुराव्याच्या सहित देत असतो। पुरावा तुमच्या समोर आहे। पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नवनवीन माहिती समोर येत आहे। दररोजच नवनवीन माहिती लाडकी बहीण योजनेची समोर येत असते आणि मी तुम्हाला ती सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर प्रोव्हाइड करत असतो। अगदी सोप्या भाषेत तुम्हाला समजेल अशा भाषेत आपल्या चॅनलवर तुम्हाला माहिती दिली जात असते। तर बघा, लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। या योजनेसाठी 1 कोटीहून अधिक अर्ज स्वीकारण्यात आलेले आहेत। या योजनेच्या माध्यमातून 2 हप्त्यांचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत। तर बघा, 3000 रुपये अगोदरच महिलांना पाठवण्यात आलेले आहेत। आता ज्या महिलांना 3000 रुपये मिळालेले आहेत त्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये 3000 रुपये लिहून पाठवायचं आहे। म्हणजेच तुम्हाला 3000 रुपये मिळालेले आहेत असं त्या ठिकाणी समजलं जाणार आहेत। 3000 रुपये मिळाल्यामुळे तुम्हाला आता ह्या ठिकाणी 1500 रुपयांचं वाटप केलं जाणार आहे। तर ज्यांना 3000 मिळाले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 3000 लिहून पाठवायचं आहे। ज्यांना 1ही रुपया मिळाला नाही त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 0 रुपये लिहून पाठवायचं आहे। ठीक आहे, ज्यांना 1ही रुपया मिळाला नाही त्यांनी 0 रुपये लिहून पाठवा। तुम्हाला 4500 रुपये वाटप केले जाणार आहेत। आता बघा, पुढे माहिती काय आहे, या योजनेच्या माध्यमातून 2 हप्त्यांचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत। आता सर्व महिलांना तिसऱ्या हप्त्याच्या रकमेची प्रतीक्षा लागलेली आहे। अशातच आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आली आहे। बघा, आनंदाची बातमी आलेली आहे, कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी तिसऱ्या हप्त्याचे पैसे खात्यात जमा करण्याची घोषणा केलेली आहे। तर पाहू शकता, सर्वात अगोदर सर्वात महत्त्वाची माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळते। त्यासाठी सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, पण व्हिडिओला लाईक करायला विसरूच नका। बघा, लगेच लाईक करून टाका। आता लवकरच सर्व महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत। पण या योजनेचे पैसे नेमके कोणत्या तारखेला आणि कोणत्या तारखेला जमा होणार आहेत आणि किती वाजता, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती। तर बघा, सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत, किती वाजता आणि कोणत्या तारखेला पैसे जमा होणार आहेत। तर बघा, माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता या योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांनाच मिळणार आहे। ज्या महिला पात्र असतील, ज्या महिलांचे अर्ज मंजूर असतील त्याच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। ज्या महिलांचे अर्ज मंजूर नाही त्यांना पैसे मिळणार नाहीत। तुमचा अर्ज मंजूर आहे किंवा नाही ते लगेच चेक करून घ्या। जर तुमचा अर्ज मंजूर असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत। ज्या महिलांचं बँक खातं आधार कार्डशी लिंक आहे त्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। जर तुमचं आधार कार्डशी बँक खातं लिंक नसेल तर तुम्हाला देखील पैसे मिळणार नाहीत। ज्यांच्या बँक खात्यात DBT इनेबल आहे अशाच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। जर तुमचं DBT इनेबल नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही। कसं चेक करायचं, तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता। 2 मिनिटामध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईलवर चेक करता येईल। ठीक आहे, तर बघा, जर तुमचं ते इनेबल असेल DBT तरच तुम्हाला पैसे मिळतील। KYC करण्यासाठी बहुतेक महिला या ठिकाणी रांगेत उभ्या राहताना आपल्याला पाहायला मिळते।
त्याची देखील माहिती आपण पुढे पाहणारच आहोत। त्या संदर्भाचे काय आदेश आहेत ते देखील आपण पुढे पाहणार आहोत। व्हिडिओ फक्त पूर्ण पहा। तिसऱ्या हप्त्याच्या पेन्शनबाबत मोठी अपडेट समोर आली असून तारीख आणि वेळ निश्चित झाल्याचं सांगण्यात येत आहे। तर बघा, तारीख आणि वेळ जे आहे ते निश्चित झाल्याचं सांगण्यात येत आहे। माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न सर्व महिलांना पडला आहे। तुम्हाला देखील हा प्रश्न पडला आहे का? जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये प्रश्न लिहून पाठवायचा आहे। प्रश्न पडला आहे असं तुम्हाला या ठिकाणी गृहीत धरलं जाणार आहे। पुढे बघा, माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता 14 ऑगस्ट 2024ला देण्यात आला आहे। त्यानंतर सर्व महिला तिसऱ्या हप्त्याच्या रकमेची वाट पाहत आहेत। आता महिलांची प्रतीक्षा संपणार असून तिसऱ्या हप्त्याची पैशांची जी काही तारीख आणि वेळ समोर आलेली आहे। तर बघा, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता आज म्हणजेच 15 सप्टेंबर 2024 सायंकाळी 4 वाजण्यापूर्वी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। तर बघा, आज तुमच्या अकाउंटला पैसे जमा होऊ शकतात। आज जर जमा झाले नाही, कारण काय, आज रविवार आहे। जर आज पैसे तुमच्या अकाउंटला आले नाही तर तुमच्या अकाउंटला पैसे उद्या येऊ शकतात। त्यासाठी जर तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात झाली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पैसे जमा झालेत किंवा यस लिहून पाठवा, फक्त यस म्हणून, तरी देखील आपण समजून जाणार आहोत तुम्हाला पैसे मिळाले। जर पैसे मिळाले नाही तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नो लिहून पाठवायचं आहे। आता बघा, परंतु ऑफिशियल वेबसाईटवर याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही आहे। अधिकृतरित्या माहिती दिलेली नाही आहे, तरी देखील 15 सप्टेंबर 2024 सायंकाळी 4 वाजण्यापूर्वी महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती मिळालेली आहे। आज रविवार असल्यामुळे जर आज पैसे जमा झाले नाही तर उद्या सोमवार आहे, उद्या तुमच्या अकाउंटला पैसे जमा होऊ शकतात आणि उद्याची जी सुट्टी आहे ती रद्द करण्यात आलेली आहे। त्यामुळे उद्या तुमच्या अकाउंटला पैसे जमा होऊ शकतात। तर बघा, आज 15 सप्टेंबरला महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील असं बोललं जात आहे। सर्व महिलांनी तिसऱ्या हप्त्याच्या रकमेची प्रतीक्षा करा। माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा केल्यानंतर अनेक महिलांनी शंका उपस्थित केली आहे। काही महिलांना लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याची रक्कम मिळाली नसल्याचं समजते। अशा लाभार्थ्यांनी सर्वात आधी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यावं आणि DBT इनेबल करावं, ज्यामुळे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यास कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण होणार नाही। तर तुम्ही लवकरात लवकर लिंक करून घ्या। लिंक होत नसेल तर काय करायचं आहे, सरळ इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून टाका। IPPBचं म्हणजेच इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून टाका। लगेच तुमचं 24 तासामध्ये लिंक होऊन जातं आणि तुम्हाला लगेच पैसे मिळून जातील। ठीक आहे, पैसे लगेच वाटपाला ह्या ठिकाणी सुरुवात होणार आहे। आता KYC संदर्भाचा आदेश पाहूया। ते पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत। बघा, लाडकी बहीण योजना खाते आधार लिंक करण्यासाठी बहिणींची बँकेत गर्दी, दुसरी पुरावा आणि पुराव्याच्या सहित माहिती पाहू शकता। बघा, बँकेत ह्या ठिकाणी गर्दी आहे आधार कार्ड लिंक करण्यासाठी। जर आपण पाहिलं तर आधार किंवा KYC करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण माहिती बघा, लाडकी बहीण योजनेतील अनेक लाभार्थी महिलांच्या खात्याला आधार लिंक नसल्यामुळे पैसे जमा होण्यास तांत्रिक अडचण येत आहे। बघा, तुमच्या अकाउंटला पैसे जमा झाले नसतील तर तुमचा आधार लिंक आहे किंवा नाही ते सर्व महिलांनी चेक करा। तुम्हाला पैसे मिळावे हा आपला हेतू आहे आणि तुम्हाला त्यासाठीच मी मदत करत असतो। पुढे बघा, त्यामुळे आधार लिंकसाठी राष्ट्रीयकृत बँक सुरू होण्याच्या अगोदरच गेटसमोर रांगा लागत आहेत। त्यातच बँकांमध्ये असलेल्या अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे लाडक्या बहिणींना रांगेत दिवसभर ताटकळत बसावे लागत आहे। बघा, तुम्हाला दिवसभर रांगेमध्ये थांबावं लागतंय का? पूर्ण दिवस तुमचा तिथेच जातोय का बँकेमध्ये? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे सर्व महिलांनी। आधार लिंक करण्याच्या सूचना शासनाने दिल्यानंतर बघा, जर आपण पाहिलं तर आधार लिंक करण्याच्या ज्या काही सूचना आहेत, आदेश जे आहेत ते शासनाने या ठिकाणी दिलेले होते। स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, पोस्ट ऑफिस व इतर राष्ट्रीयकृत बँकात खात्याला आधार लिंक करण्यासाठी रांगा लागल्या आहेत। तर पैसे काढण्यासाठी सुद्धा हीच परिस्थिती झाल्याने बँकांना जत्रेचे स्वरूप आलेले आहेत। पाहू शकता, पैसे काढण्यासाठी सुद्धा या ठिकाणी आपल्याला गर्द्या पाहायला मिळतात। त्यासोबतच बँकांना जे काही आदेश आहेत KYC लवकरात लवकर करावी म्हणून, तर त्यासाठी सुद्धा बहिणींची, लाडक्या बहिणींची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आपल्याला पाहायला मिळते। बघा, यानंतर त्यातच अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे ही समस्या अधिक बिकट बनत चालल्यामुळे तालुक्यातील बँकात पोलिसांचे संरक्षण घेण्याचे वेळ बँक कर्मचाऱ्यांवर येऊन ठेपले आहे। राष्ट्रीयकृत बँकांमध्ये आधार लिंक पाहण्यासाठी तसेच पैसे काढण्यासाठी गर्दी होत आहे। बघा, आधार लिंक आहे किंवा नाही ते पाहण्यासाठी देखील महिलांची गर्दी, सोबतच पैसे काढण्यासाठी देखील गर्दी होत आहे। लांबच लांब रांगा बँकेत व बँकेबाहेर लागत आहेत। यामुळे या ठिकाणी गोंधळ उडत असून वाद होत आहेत।
त्यामुळे इथे कोणतीही घटना उद्भवू नये यासाठी पोलिसांचा वेळोवेळी वॉच राहत असला तरी पोलीस प्रशासनाने येथे सुरक्षा द्यावी अशी मागणी होत आहे. तर पाहू शकता बघा, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गर्द्या ज्या आहेत त्या बँकांमध्ये पाहायला मिळते. कुठल्याही पद्धतीचा जे काही वाद आहेत ते होऊ नये म्हणून या ठिकाणी जे काही पोलीस प्रशासनाने सुरक्षा द्यावी अशा पद्धतीची मागणी देखील केली जात आहे बँकांतर्फे. तर बघा, अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती. तारीख व वेळ आपण पाहिलेली आहे. जर आज पैसे आलेत कारण आज रविवार आहे, जर आज पैसे आले नाही तर उद्यापर्यंत तुम्हाला पैसे येऊ शकतील. सर्वात महत्त्वाची माहिती सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळालेली आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक करून टाका, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सर्वात अगोदर माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळत असते. त्याचबरोबर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर पण करून टाका. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.